आवश्यकता है इसलिए। चले हाँ भाई साहब हाँ। मी प्रतीक्षा ताडे, तुम्ही पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही। आपण कोंढवा पोलीस स्टेशन ह्याच्या समोर आलेलो आहोत। तर आपल्या सोबत गेली 7 दिवस झाले इथं धरणे आंदोलन चालू आहे। हे आंदोलन नक्की कशासाठी आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा नमस्कार, कशासाठी तुम्ही इथे जमलेले आहात? माझं नाव सांगतो पहिले सय्यद हबीब, मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे। गेल्या 8 तारीखपासून ठिय्या आंदोलन आम्ही इथे घेतलेलं आहे। आमचा रस्ता चोरी झालेला म्हणून काही अधिकारी आणि काही आजी माजी नगरसेवकांनी आश्वासन दिले मागच्या 3 वर्षापूर्वी का तुमचा जो रस्ता आम्ही तुम्हाला बनवून देतो, हे त्यांनी घोषणा केली अधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी। तर त्यांनी बिल्डरसाठी रस्ता तयार करून दिला, सामान्य जनतेसाठी दिला। यासाठी आम्ही ठिय्या आंदोलनाची 7 दिवस झाले आज इथं आहे। दादा काय सांगणार तुम्ही? काय नाही, जसं आमचे RPIचे प्रदेश अध्यक्ष, युवक प्रदेश अध्यक्ष हबीबभाई यांनी इथं जवळजवळ 6 दिवस झाले ठिय्या आंदोलन केलेलं आहे। तर त्यांचं म्हणणं असंच आहे, त्यांचं म्हणणं नाही आहे, जनतेचंच म्हणणं आहे। कारण की इथं DP वरती पण दिसतंय का आज इथं कोंढव्याचा सर्वात मोठा मुद्दा जे काय असेल तर ट्रॅफिकचा मुद्दा असणार आहे। आणि ह्यांनी काय केलंय, जेवढे माजी नगरसेवक आहे इथं, आता मी जे MR बिल्डर आहे, हे जे आपण आमच्या जे पाठीमागं जे तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसणार, तर ह्यांनी काय केलंय, त्यांचं ते DP जे रोड आहे, जे जनतेसाठी रोड आहे, त्यांनी ते त्यांना न सोडता स्वतःला ते बिल्डरला त्यांनी आहे ना रोड करून दिलं स्वतःच्या फायद्यासाठी। कारण की हे जे माजी नगरसेवक आहे त्याच्यामध्ये ते पार्टनर पण आहे। ते मलाच नाही, इथं अख्खे स्थानिक लोक जे राहणार आहे सर्वांनाच माहिती आहे, ते स्वतः पार्टनर आहे। आणि या भागामध्ये जवळजवळ जिथनं हे DP रोड जातोय, हे सर्वे नंबर 40, 41, 42, 6, 5, 3, 4 इथं या भागामध्ये एक जवळजवळ 10 ते 20 हजार लोक राहिला आहे। आणि इथं जे राहणारे लोक यांनी यांचे संघटक जे माजी नगरसेवक आहे यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, पण त्यांना लोकप्रतिनिधीचा मला वाटतं अर्थच माहित नाहीये। ते फक्त चोऱ्या करायचं काम करतायत। तो चोरी कशी करायची आहे ना त्यांच्याकडनं शिकायचं। मला वाटतं जे दरोडेखोर पण एवढे चांगल्या पद्धतीने चोरी करत नसेल त्या पद्धतीने हे चोरी करतायत स्वतःच्या फायद्यासाठी। तर आज हे हबीबभाई एकटे नाहीये, हबीबभाई संगत मी स्वतः आहे। इथले जे स्थानिक जे राहणारे रॉयल पार्क, ग्रीन पार्क, मिलन पार्क, अजमेरा पार्क, विजय पार्क, अशरफ नगर, लक्ष्मीनगर इथले जे स्थानिक लोक आहे, वेळ पडली तर ते सर्वांना आम्ही सांगून त्यांना रस्त्यावरती इथं आणू, हे मी हबीबभाईला शब्द देतो। हबीबभाई तुम्ही एकटे नाहीये, आम्ही सर्वजण तुमच्या संगत आहे। आज स्वतः इथं इंजिनियर साहेब तडवी साहेब इथं आलेले आहेत, त्यांनी आमचं हबीबभाईचं निवेदन स्वीकारलंय आणि त्यांनी एक आश्वासन दिले की बुधवारपर्यंत त्यांचा आम्ही एक पत्र व्यवहार करू। कधी पत्र व्यवहार बुधवारपर्यंत नाही केलं तर गुरुवारी हबीबभाईंनी जसं सांगितलं बेमुदत आंदोलन, आमरण उपोषण आम्ही जे करणार आहे, तर त्या आमरण उपोषणला आम्ही पण हबीबभाई संगत असणार आहे, लक्षात घ्या। प्रमुख मागण्या काय आहेत दादा तुमच्या? इथले जे सर्वात प्रमुख मागण्या म्हणजे आज तुम्ही बघता ते रस्त्याचं इथं प्रमुख मागणी आहे। आज इथं पाण्याचा लय मोठा प्रॉब्लेम आहे, लाईटचा लय मोठा प्रॉब्लेम आहे। आज अब्दुलभाई आमचे संघटने सकाळीच नवाजिश पार्कला यांचं माझं एक कॉल झालं, तर इथं जवळजवळ मला वाटतं अब्दुलभाई 3 दिवस झाले लाईट नव्हती, 3 दिवस झाले लाईट नाहीये। तिथले एक पण स्थानिक नगरसेवक आला नाही, बरोबर ना? हे स्वतः अब्दुलभाईंनी तिथं थांबून करून घेतलं, अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून अधिकाऱ्यांना बोलवलं। तर प्रशासनचा मी एक आभार पण व्यक्त करतो का बाबा एक स्थानिक लोकांनी सांगितलं तर ते स्वतः त्याची दखल पण घेतात। पण हे काम कुणाचं आहे? हे नगरसेवक लोकांचं काम आहे। पण नगरसेवक न करता मग तुम्ही नगरसेवक झाले कशामुळे? तुम्हाला कामच नाही करायचे, नुसतं चोऱ्या करायचे, तर तुम्ही नगरसेवक झालेच कशामुळे? हे लोकांचं इथली जे स्थानिक जे राहणार आहे प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द कौसरबाग मध्ये, तेच लोक त्यांना येणाऱ्या इलेक्शनच्या काळामध्ये विचारणार आहे। दादा किती दिवस तुमचे धरणे आंदोलन असणार आहे? आता आम्ही असं समजलेलं आहे की साहेबांनी बुधवारी सांगितलं आम्हाला की बुधवारी या रस्त्याची तरतूद करून आम्ही तुम्हाला कळवतो। जर त्यांनी बुधवारी आम्हाला कळवलं नाही सांगितलं तर आमचा बेमुदत आमरण उपोषण असेल।
जोपर्यंत यांनी तरतूद नाही केली तोपर्यंत आमचं उपोषण राहील, असंच चालू राहील. असंच चालू राहील. दादा काय सांगणार? आता गेले 5-6 दिवस झाले आमचे हबीबाई हे धरणे आंदोलनाला बसलेले आहेत, तरी इथले रहिवासी सगळे त्यांच्या बरोबर पाठीशी आहे. आम्ही हे यांचा बसण्याचा उद्देश आहे की हा जो रोड आहे हा बिल्डरांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे, नागरी जनतेसाठी केलेला आहे. इथे अशी समस्या आहे की लोकांना इथनं रहिवासी म्हणजे रहदारीला पण फार त्रास आहे. 42ला जाण्यासाठी इतका त्रास होतो ट्रॉफिकला, तिथं म्हणजे अक्षरशः मुलांच्या शाळेचा प्रॉब्लेम, पायी चालणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम, 2 व्हीलर 4 व्हीलर इतका त्रास आहे की साधी ॲम्ब्युलन्स पण जात नाही तिथनं, ना अग्निशामक दल जातो नाही का, भरपूर फार त्रास आहे. तर हा जो रस्ता आहे हा रस्ता खास म्हणजे 42, 43 सर्वे नंबर 5, 4 यासाठी हा उपलब्ध करून देण्याचा आश्वासन हे माजी नगरसेवकांनी दिला होता, पण त्यांनी पूर्ण केला नाही. आणि हा जो रोड आहे फक्त आणि फक्त बिल्डराच्या घाशात घालून दिलेला आहे त्यांनी. तुम्ही जसं पाहिलं की ह्यांचा म्हणजे गेली 6 दिवसापासून एक आंदोलन चाललंय, आमरण उपोषण चाललंय. याच्यामध्ये शरद पवार गटाचे मोहसिन भाई सोबत आहेत आणि RPIचे सुद्धा नेते ह्याच्यासोबत उपस्थित आहे. यांची फक्त हीच प्रमुख मागणी आहे की लवकरात लवकर ट्रॉफिकचा प्रश्न